नमस्कार मित्रांनो, प्रिय भक्तांनो, आज आपण विशेषतः पुरुषोत्तम मासात येणाऱ्या पंचकाविषयी चर्चा करणार आहोत. या पंचकाबाबत तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या पंचकाबद्दल भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जात आहेत की हे मृत्यू पंचक आहे. हे मृत्यू आणि विनाश घेऊन येते. सर्व काही नष्ट करून टाकते. मृत्यू निश्चित आहे. हे अत्यंत विनाशकारी आहे, अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या गोष्टी का सांगितल्या जात आहेत? कारण तुमच्यापैकी अनेकांचे संदेश आणि प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत की पुरुषोत्तम मासात हे पंचक आले आहे. हे मृत्यू पंचक आहे आणि या काळात कोणतेही काम करता येणार नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हे पंचक नेमके काय आहे. खरोखरच ते इतके धोकादायक आहे का जितके सांगितले जात आहे? याचा खरा अर्थ काय आहे? नेहमीच याला घाबरण्याची गरज असते का? आणि या काळात तुम्ही काय करावे, काय करू नये? पुरुषोत्तम मासातील कोणती कामे तुम्ही करू शकता? कोणते उपाय आणि कोणती कार्ये टाळावीत? या 5 दिवसांत कोणती कामे अजिबात करू नयेत, अन्यथा त्याचे परिणाम विनाशकारी ठरू शकतात? या पुढील 5 दिवसांसाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ थोडासाही उपयोगी वाटला तर एकदा लाईक जरूर करा. शक्य तितका शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांना ही माहिती मिळेल. जे विनाकारण घाबरत आहे त्यांची भीती दूर होईल आणि योग्य माहितीच्या आधारे योग्य कार्य करता येईल. जे कार्य टाळाव्याचे आहे ती टाळून संभाव्य अनर्थापासून बचाव करता येईल. भगवान शनिदेवांच्या कृपेने तुमच्यावर कोणताही दुष्परिणाम होऊ नये यासाठी कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा, ओम शनैश्वराय नमः. जितक्या श्रद्धेने लिहाल तितके कल्याण होईल. प्रिय भक्तांनो, 6 जूनपासून पंचक सुरू होत आहे आणि ते 11 जूनच्या पहाटे समाप्त होईल. अशा प्रकारे हे 5 दिवसांचे पंचक असेल. सर्वप्रथम थोडक्यात समजून घेऊया की पंचक म्हणजे काय. चंद्राचा गोचर सतत चालू असतो. काही विशिष्ट 5 नक्षत्रांमधून चंद्राचा प्रवास होतो आणि त्या 5 दिवसांच्या कालावधीला पंचक असे म्हणतात. ज्या वारापासून पंचकाची सुरुवात होते त्या वारानुसार पंचकाचे नाव आणि त्याचा प्रभाव निश्चित होतो. तो प्रभाव लाभदायक असेल, हानिकारक असेल किंवा अत्यंत भयंकर असेल हे सुरुवातीच्या वारावर अवलंबून असते. 7ही वारांमध्ये सुरू होणारे पंचक सारखे नसतात. चंद्र ज्या 5 नक्षत्रातून प्रवास करतो ती नक्षत्रे अशी आहेत: धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा आणि रेवती. या 5 नक्षत्रांमधून जाण्यासाठी चंद्राला साधारण 5 दिवस लागतात आणि यालाच पंचक म्हटले जाते. मूळतः पंचकाचे 5 प्रकार सांगितले गेले आहेत. त्यांचा प्रभाव सुरुवातीच्या वारानुसार ठरतो. रविवारी सुरू होणाऱ्या पंचकाला रोग पंचक म्हणतात. या काळात रोग आणि आजारांची शक्यता वाढते. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक असते. सोमवारी सुरू होणारे पंचक अत्यंत शुभ मानले जाते. त्याला राज पंचक म्हणतात. मालमत्तेशी संबंधित कामे, न्यायालयीन प्रकरणे किंवा राजकीय क्षेत्रातील यशासाठी हा काळ अनुकूल मानला जातो. मंगळवारी सुरू होणाऱ्या पंचकाला अग्निपंचक म्हणतात. या काळात आग लागणे किंवा अग्नीशी संबंधित दुर्घटनांची शक्यता वाढते. बुधवार किंवा गुरुवारी सुरू होणाऱ्या पंचकाला शुभ पंचक म्हणतात. या काळात व्यापार, व्यवहार आणि नवीन उपक्रम सुरू करणे शुभ मानले जाते. शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकाला चोर पंचक म्हणतात. या काळात पैशांचे व्यवहार, मोठे आर्थिक निर्णय आणि विशेषतः व्यावसायिक प्रवास टाळावेत, कारण नुकसान होण्याची शक्यता वाढते. आता प्रश्न येतो तो मृत्यू पंचकाचा. शनिवारी सुरू होणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हणतात. यावेळी पंचकाची सुरुवात शनिवारी होत असल्यामुळे हे मृत्यू पंचक मानले जात आहे. जसे याचे नाव आहे तसेच त्याबद्दल भीतीही निर्माण केली जाते. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीला याचा भयंकर परिणाम भोगावा लागेल किंवा प्रत्येकाने घाबरून घरात बसावे. मृत्यू पंचक प्रथमच आलेले नाही. होय, सावध राहण्याची आवश्यकता नक्कीच आहे. शनिवारचे स्वामी शनिदेव आहेत.
ते कर्मानुसार फळ देतात. जर तुमची कर्मे चांगली असतील तर कोणताही अनर्थ होणार नाही. शनिदेव विनाकारण कोणालाही त्रास देत नाहीत. पण जर कोणी योग्य मार्गापासून भरकटले तर त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचे कार्य ते करतात. हे मृत्यू पंचक 6 जूनच्या सायंकाळी सुरू होत आहे आणि 11 जूनच्या पहाटे समाप्त होईल. म्हणजेच 10 जूनची मध्यरात्र उलटल्यानंतर 11 जूनच्या पहाटे सुमारे 3:58 वाजता याची समाप्ती होईल. अशा प्रकारे हे 5 दिवसांचे पंचक असेल. सध्या पुरुषोत्तम मास सुरू असल्यामुळे या पंचकाबद्दल अधिक प्रश्न विचारले जात आहेत. तुमच्यापैकी अनेक जण विचारत आहेत, पंडितजी, भानू सप्तमीच्या दिवशी मालपुऱ्याचे दान पंचकात करावे का करू नये? कारण 7 तारखेला भानू सप्तमी आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तर या दिवसाचा लाभ कसा घ्यायचा? पुण्यकर्म करायचे, दानधर्माची कार्ये करायची की नाही आणि कोणती कार्ये टाळायची? सुहागीण महिलांनी कोणती विशेष काळजी घ्यावी? पहा, हे पुरुषोत्तम मासात येत असल्यामुळे सर्वप्रथम तुम्ही तुमचे मन शांत ठेवण्याची गरज आहे. सर्व गोष्टी बाजूला ठेवा आणि मन शांत करा. मनात कोणत्याही प्रकारची भीती निर्माण होऊ देऊ नका. कोणताही असंतोष निर्माण होऊ देऊ नका. कारण पंचकाच्या काळात अनेकदा अशांतता निर्माण होते. म्हणून शांत राहणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम शांत राहा. मन सकारात्मक ठेवा. स्वतःला सतहेच सांगा की काहीही अनुचित किंवा अनर्थकारक घडणार नाही. आता प्रश्न येतो की पंचकाच्या या काळात कोणती कार्ये करू नये? त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सर्वप्रथम, जर तुम्हाला दक्षिण दिशेकडे प्रवास करायचा असेल तर हे 5 दिवस तो टाळावा. असे मानले जाते की दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे आणि मृत्यू पंचकात दक्षिणेकडे प्रवास केल्यास जीवितहानीची शक्यता वाढू शकते. म्हणून प्रयत्न करा की दक्षिण दिशेकडे प्रवास करू नका. आणि जर अत्यंत आवश्यक असेल तर शक्य असल्यास गायत्री होम करून मग घराबाहेर पडा. हा त्यावरील उपाय मानला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे पंचकाच्या काळात लाकडाशी संबंधित कोणतीही वस्तू घेऊ नये. मग ते फर्निचर खरेदी करणे असो, खाट बनविणे असो किंवा लाकडाशी संबंधित कोणतेही काम असो, ते टाळावे. लाकडाच्या वस्तूंची खरेदी करू नये. शक्य असल्यास कोणतीही मोठी खरेदी टाळावी. अगदी नवीन कपडे घेणेही टाळावे. पंचकाच्या काळात गृहप्रवेश करू नये. नवीन घर बांधले असेल तर त्याचे गृहप्रवेश पूजन या काळात करू नये. 6 जून ते 11 जून या कालावधीत नवीन घराच्या बांधकामाची सुरुवात करू नये. घराचा पाया खणणे, भूमिपूजन करणे यांसारखी कार्ये या काळात टाळावीत. ती शुभ मानली जात नाहीत. जर तुमचे घर आधीपासून बांधकामाधीन असेल आणि छताचे काम किंवा लिंटर टाकण्याची वेळ आली असेल तर ती कामे पंचक संपल्यानंतर करावीत. या 5 दिवसांत छताचे काम टाळावे. अनेक लोक इंधनासाठी लाकूड, कंडे किंवा उपले आणतात. तीही या काळात आणू नयेत. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचकाच्या काळात जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया वेगळी मानली जाते. याबाबत विशेष काळजी घ्यावी. तुमच्या परिसरातील जाणकार ब्राह्मणांचा सल्ला घ्यावा. कारण असे मानले जाते की पंचकातील मृत्यूच्या वेळी योग्य विधीने अंत्यसंस्कार झाल्यास पुढे सलग 5 मृत्यूंचे योग निर्माण होऊ शकतात. म्हणून काही ठिकाणी कुशा गवताचे 5 पुतळे बनवले जातात किंवा पिठाचे 5 पुतळे तयार करून त्यांचाही अंत्यविधीत समावेश केला जातो. अशी परंपरा सांगितली जाते. म्हणून या विषयात जाणकार, योग्य ब्राह्मणांचा सल्ला घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच अंत्यसंस्कार करावेत. कारण ही सामान्य प्रक्रिया नसते. जर पंचकात मृत्यू झाला असेल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. ही कार्ये पूर्णपणे निषिद्ध मानली जातात. आता सुहागीण महिलांबद्दल बोलूया. त्यांनाही विशेष काळजी घेण्याची गरज असते. या काळात त्यांनी केस कापणे टाळावे. पंचकाच्या काळात कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळावेत. शक्य असल्यास सर्वांनी माता तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने तुमचे सौभाग्य सुरक्षित राहते,
तुम्ही सुरक्षित राहता आणि तुमचे कुटुंबही सुरक्षित राहते. या 5 दिवसात दररोज विष्णू सहस्रनामाचे श्रवण करावे. विष्णू सहस्रनाम ऐकणे किंवा पठण करणे पंचकाच्या काळात सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करणारे मानले जाते. ते कुटुंबाचे संरक्षण करते. विष्णू सहस्रनामाचे वाचन करा किंवा श्रवण करा. भगवान नारायण तुमचे रक्षण करतील. पंचकाच्या काळात भगवान नारायणांची पूजा जितकी अधिक कराल तितके अधिक कल्याणकारी ठरेल. पुरुषोत्तम मासातील पूजेला विशेष महत्त्व द्या. आता पुरुषोत्तम मासातील दानधर्माबाबत बोलूया. अनेकांचा प्रश्न आहे की पंडितजी, मालपुऱ्याचे दान करावे का? दीपदान करावे का? त्यात दोष तर नाही ना? पहा, या काळात जितके दान कराल आणि जितकी भगवानाची भक्ती कराल तितके अधिक पुण्य प्राप्त होते. त्यात कोणतीही अडचण किंवा मनाई नाही. जर तुम्हाला मालपुऱ्याचे दान करायचे असेल तर कांस्याच्या वाटीत मालपुये ठेवावेत. त्यांना 7 वेळा कच्च्या सुताने गुंडाळावे. दक्षिणा ठेवावी आणि भगवान नारायणांसमोर अर्पण करून प्रार्थना करावी, हे प्रभो, हे मालपुये आम्ही तुम्हाला अर्पण करीत आहोत. कृपया ते स्वीकारा. त्यानंतर ते दान करावेत. हे अत्यंत कल्याणकारी मानले जाते. 7 तारखेला भानू सप्तमी आहे. त्या दिवशी दान अवश्य करा. त्यात कोणताही दोष नाही. उलट भरपूर पुण्य प्राप्त होते. असे मानले जाते की भानू सप्तमीच्या दिवशी केलेले दान सूर्यग्रहणाच्या वेळी केलेल्या दानाइतके पुण्य देते. सूर्यग्रहणाच्या वेळी दान केल्याने जितके पुण्य मिळते तितकेच पुण्य भानू सप्तमीला दान केल्याने प्राप्त होते. दीपदान करायचे असल्यास 33 दिव्यांचे दीपदान अवश्य करा. त्यात कोणताही दोष नाही. उलट ते शुभ परिणाम देणारे असते आणि पंचकाचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करते. जितके शक्य असेल तितके दान करा. त्यामुळे दुष्परिणाम कमी होतात. या काळात गरिबांना मदत करा. गरजूंना भोजन द्या. ब्राह्मणांची सेवा करा. ब्राह्मणांना दान द्या आणि त्यांना भोजनही घाला. शक्य असल्यास भगवानाची भक्ती करा. ही अशी कार्ये आहेत जी दुष्परिणाम कमी करतात आणि भरपूर पुण्य प्रदान करतात. सत्कर्म करण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे मनातून हा गैरसमज काढून टाका की पुरुषोत्तम मासात दानधर्म करता येत नाही. तुम्ही ज्या विधिविधानाने पूर्वी दानधर्म करत होता त्याच पद्धतीने करत राहा. फक्त मी सांगितलेल्या सावधानता नक्की पाळा. नेहमी सकारात्मक विचार ठेवा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. नकारात्मकता जर तुम्हाला आकर्षित करत असेल तर ती सोडून द्या. कोणाची चुगली करणे, कोणाची निंदा करणे, विनाकारण रागावणे या सर्व गोष्टींपासून दूर राहा. तुमचे कल्याण होईल. तुमचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. जर तुम्ही सकारात्मक राहून भगवानाची भक्ती करत हा काळ व्यतीत केला तर कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. सावध राहा, कारण सावधगिरी बाळगल्यास नुकसान होत नाही. परंतु शास्त्रात ज्या गोष्टी निषिद्ध सांगितल्या आहेत त्या जाणीवपूर्वक केल्या तर त्याचे परिणाम काय होतील हे ईश्वरच जाणतात. प्रिय भक्तांनो, पंचक म्हणजे भीती नव्हे तर सावधगिरीचा संदेश आहे. श्रद्धा, सकारात्मकता आणि भगवान नारायणांच्या भक्तीने कोणतेही संकट लहान ठरते. या 5 दिवसांत मन शुद्ध ठेवा, दानधर्म करा, सत्कर्म करा आणि नकारात्मकतेपासून दूर राहा. शास्त्रांनी सांगितलेल्या सावधानता पाळा, पण भीतीला मनात स्थान देऊ नका. भगवान नारायण आणि शनिदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. धन्यवाद. हर हर महादेव.